यवतमाळच्या सभेत उद्धव ठाकरेंनी फुटीर खासदारांना जाब विचारण्याचं आवाहन केल्यानंतर ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी आता संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत। ठाकरे सेनेच्या 6 खासदारांनी बंडखोरी करीत शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला होता। यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख हे सुद्धा शिवसेनेमध्ये गेलेले आहेत। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा पार पडलेली आहे आणि या सभेमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना उपदेश केलेला आहे की बा येणाऱ्या या याच्यामध्ये 3 वर्षा काळामध्ये तुम्ही काय त्यांच्याकडून काय ओढून घेणार आहेत, काय म्हणाल? कसं आहे, सर्वजण हे यांनी नैतिकता सोडून पक्षासोबत आणि जनतेसोबत विश्वासात केला आहे, गद्दारी केलेली आहे आणि यांनी याचं कारण सांगितलेलं आहे की आम्हाला विकास करायचा आहे। विकास करायचा म्हणजे काय करायचं आहे? यवतमाळचं स्वित्झर्लंड करायचं आहे का? वाशिमचं वॉशिंग्टन करायचं आहे का? तुमच्याकडे निधी उपलब्ध असताना सुद्धा तुम्ही कुठले कामं केले नाही, तुम्ही संपर्क ठेवला नाही, तुम्ही 2 वर्ष निव्वळ जनतेला झुलवत ठेवलं। पीक विम्यासंबंधात एक वक्तव्य तुम्ही केलं नाही, त्याला जनतेला शेतकऱ्याला न्याय मिळवून दिलेला नाही। त्यांना विचारणार का तुम्ही किती आमच्या मतदारसंघामध्ये निधी आणणार, किती विकास आणणार, किती विकास करणार? यांना काही विकास वगैरे करायचा नाही। याच्या आधी बी हे जे खासदार असताना क्रीडा मंत्री असताना त्या दिग्रस मतदारसंघाचा आर्नीचा काहीच विकास केलेला नाही आहे। याच्या आधी बी हे आमदार होता, यांना काहीच केलं नाही, नुसत्या फोकणाड्या मारलेल्या। आणि मी तुम्हाला सांगतो, हे आम्ही निधीसाठी गेलो काहीच नाही। या माणसाला या ठिकाणी लॉ कॉलेज आणायचा, यवतमाळमध्ये मेडिकल कॉलेज आणायचा, वृद्ध आश्रम आणायचं आहे, केंद्रातल्या मोठमोठ्या स्कीमा घ्यायच्या आहे आणि याच्यातनी या मतदारसंघातनी याला काही घेणं देणं नाही। याला स्वतःचा विकास करायचा आहे, बस, बाकी काहीच नाही आहे। या मीडियातून सध्या भावना गवळी कोणी बी असो हद्दपार झाली, तसाच ह्या मतदारसंघातून हा हद्दपार होणार आहे आणि पुढच्या भविष्यामध्ये यानं कधी राजकारणामध्ये उभं राहणे पडणार म्हणजे पडणार। शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दल यांनी काही शब्द उच्चारले नाही। सरसकट कर्जमाफी यांनी पहिले डिक्लेअर केलं होतं, तरी सरसकट कर्जमाफी यांनी दिली नाही। अनेक खुट्या मारून ठेवल्या त्याच्यात, जेणेकरून 100 पैकी 30 लोकांना फायदा होईल, 70 लोक गायब करणार आहे। उद्धव साहेबांची जी शिवसेना आहे ती ओरिजिनल शिवसेना आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया जी आहे ती यवतमाळातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली आहे।